तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ माझ्या शेतकरी बांधवांसाठी खूपच महत्त्वाचा होणार आहे. कारण की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल संदर्भामध्ये खूपच अशी महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे आणि अत्यंत मार्मिक शब्दामध्ये किंवा अत्यंत थोडक्यात मी तुम्हाला ही माहिती सांगणार आहे. कुठलाही टाईमपास करणार नाही आपल्या शेतकरी बांधवांचा आणि कुठलीही फेक बातमी तुम्हाला देणार नाही. तुम्हाला माहीतच आहे की सोशल मीडियावरती खूपच असे स्कॅम चालू आहेत. खूप असे अफवा पसरवल्या जातात आणि आपल्या शेतकरी बांधवांना त्या बाबतीमध्ये माहिती नसल्यामुळे ते देखील त्या अफवांना बळी पडतात. तर असं करू नका. जे काही असेल ते अधिकृत माहिती आपल्या चॅनलद्वारे आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. तर तुम्हाला काय करायचं, आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि हे व्हिडिओ जो आहे हे तुमच्या मित्रांपर्यंत, आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणत्याही शेतकऱ्याला अशी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. लक्षात घ्या. त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला चॅनलवरती नवीन असाल लगेच सबस्क्राईब करून घ्या. लक्षात घ्या. तर शेतकरी बांधव जे आहेत त्यांच्या कर्जमाफीबद्दल एक महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे. अत्यंत थोडक्यामध्ये आपण ही अपडेट पाहणार आहोत. तर तुम्हाला लक्ष देऊन ऐकायचं आहे. मी पूर्णपणे ही जे आर्टिकल आहे ते वाचतो, तुम्ही लक्ष देऊन ऐका, जेणेकरून जी माहिती आहे ती तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून जाईल. ॲग्रिकल्चर लोन, शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार करणार. RBI तर्फे नवीन परिपत्रक जाहीर. लक्षात घ्या. या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवरती, तुम्ही पाहू शकता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBIने कर्जमाफी संदर्भामध्ये काही सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. जी RBI आहे, तुम्हाला माहीत आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्यांनी काय केलेले आहे, कर्जमाफी संदर्भामध्ये काही सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जी आहेत ती जारी केलेली आहेत. लक्षात घ्या. जेणेकरून जी कर्जमाफी जी योजना आणणार आहे सरकार, त्यामध्ये काही तत्त्वे जे आहेत ते जी RBI आहे तिने लागू केलेली आहेत, जारी केलेले आहेत. कोणत्याही बँकेला जबरदस्तीने कर्जमाफी लागू करता येणार नाही. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील समान लाभ देखील मिळावा, असा नियम लागू करण्यात आला आहे. तर तुम्हाला समजलंच असेल की कोणतीही जी बँक असेल, प्रत्येक बँकेला जबरदस्तीने कर्जमाफी लागू करता येणार नाही, अशी ही अपडेट आहे. की कोणती कसं असतं की बँकेनुसार ती कर्जमाफीची प्रोसेस चालू राहते, परंतु कोणत्याही पर्टिक्युलर बँकेला तुम्ही ही कर्जमाफी करा म्हणून जबरदस्तीने कर्जमाफी लागू करता येणार नाही आहे. लक्षात घ्या. असं RBIने जारी केलं आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील समान लाभ मिळावा. म्हणजेच काय, जे नियमित जे शेतकरी बांधव आहेत ते कर्जफेड करत असतात, त्यांना देखील या योजनेचा समान लाभ मिळाला पाहिजे. या संदर्भामध्ये देखील RBIने परिपत्रक जाहीर केलेलं आहे. लक्षात घ्या. आणि अशा प्रकारे ही माहिती आहे. असा नियम लागू करण्यात आलेला आहे की नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील समान लाभ मिळाला पाहिजे, असा देखील लाभ मिळालेला आहे. अशी माहिती तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलीच असेल. अत्यंत थोडक्यात आणि थोडक्या शब्दामध्ये आपण तुम्हाला ही माहिती दिलेली आहे. आणि कुठल्याही असं खूप मोठं आर्टिकल किंवा खूप अशी फेक बातम्या वगैरे असं देत नसतो आपण. जे काय असते ते प्रॉपर आणि महत्त्वाचं जेवढं आहे तेच आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत, तेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लक्षात घ्या. नवीन असाल लगेच सबस्क्राईब करून घ्या. आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा. मराठी माणूसच मराठी माणसाला सपोर्ट करू शकतो, पुढे नेऊ शकतो. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा एकदा सांगतो, नवीन जी अपडेट येईल कर्जमाफी संदर्भामध्ये, लाडकी बहीण योजना संदर्भामध्ये किंवा पीक विमा जो असेल शेतकऱ्याच्या योजनेबद्दल जी काय माहिती येणार आहे ती लवकरच आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो. आणि लवकरच कर्जमाफी संदर्भामध्ये जो जार येणार आहे तो देखील आपण आपल्या चॅनलवरती त्याची अपडेट देणार आहोत. स्टे कनेक्ट राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. जय महाराष्ट्र.